वारणानगर येथील बहिरेवाडी येथे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, गटर्स, लाईटसह सर्व सोयींयुक्त प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगन असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। नमस्कार, कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये पुन्हा आपलं स्वागत। मंडळी, कोल्हापूर महानगरपालिकेचे धक्कादायक निकाल आता बाहेर येऊ लागलेले आहेत। ज्या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं ते प्रभाग क्रमांक 9 मधील शारंगधर देशमुख आणि राहुल माने यांच्यातील लढतीमध्ये विजयी गुलाल लागलेला आहे शारंगधर देशमुख यांना। राहुल माने यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। शारंगधर देशमुख यांच्यासह रिंकू देसाई, संगीता सावंत यांच्यासह चारही उमेदवार महायुतीचे या प्रभागात विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर आणखीन एक धक्कादायक निकाल म्हणजे दिलीप पवार, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे। या ठिकाणी संजय निकम हे दुसरे नगरसेवक यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। राजू लाटकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर विजय साळोखे सरदार आणि आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यातील लढत देखील आता लक्षवेधक ठरत आहे। रोमांचित अवस्थेत ही लढत आलेली आहे, कारण सुरुवातीला विजय साळोखेंनी आघाडी घेतली होती, मात्र आता सध्या ऋतुराज क्षीरसागर हे आघाडीवर आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 20 मध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत, मात्र या ठिकाणी महायुतीचे अभिजित खतकर हे पिछाडीवर आहेत। अपक्ष उमेदवार जे काँग्रेसकडून पुरस्कृत उमेदवार आहेत, राजू दिंडोरले, हे आता आघाडीवर आहेत। एकंदरीतच चुरशीने निकाल बाहेर पडत आहेत। प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी आमदार चंद्रकांत जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव आणि माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते या आघाडीवर आहेत। तसंच प्रभाग क्रमांक 10 मध्ये जनसुराज्य पक्षानं खातं खोललं असून अक्षय जरग या ठिकाणी विजयी झालेले आहेत। राहुल इंगवले आणि महेश सावंत यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे। त्याचप्रमाणे अजय इंगवले मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। या ठिकाणी दीपा मगदूम यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। अर्चना कोराणे आणि पूर्वा राणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार निवडून आलेले आहेत। अशाच अपडेटसह कोल्हापूर ब्रेकिंग पाहत राहा।